अजूनपर्यंत तुम्हाला घर मिळालेलं नाही का? घरकुल योजनेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेचा तुम्हाला लाभ मिळाला नसेल तर तुम्ही घरकुल योजनेत अर्ज करण्यासाठी ही तुमच्याकडे शेवटची संधी आहे. 31 जुलै ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकर अर्ज करा. तुम्ही जर बेघर असाल, घरकुल योजनेचा लाभ जर तुम्हाला मिळाला नसेल तर नक्कीच तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मिळणार आहे. व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे, थोडासा आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. आपल्या सोयऱ्या धायऱ्यांपर्यंत, भाऊबंधांपर्यंत आणि गरजू असलेल्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. त्यामुळे त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येईल. तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया. तर पाहून घ्या, महाराष्ट्र शासनाकडून एक परिपत्रक जाहीर करण्यात आलेला आहे. ग्राम विकास विभाग, राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृहनिर्माण कार्यालय, 4था मजला, दक्षिण कक्ष, सिडको भवन, CBC रोड, बेलापूर, नवी मुंबई द्वारे ही माहिती प्रसारित करण्यात आलेली आहे आणि 17/7/2025 ला ही माहिती प्रसारित करण्यात आलेली आहे. कार्यकारी अध्यक्ष, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा सर्व जिल्हा परिषदांना ही माहिती प्रसारित करण्यात आलेली आहे. आणि विषय पाहून घ्या काय आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत पात्र कुटुंबाचे सर्वेक्षण, आवास प्लस 2024 सर्वेबाबत ही माहिती प्रसारित करण्यात आलेली आहे. तर तुम्ही सेल्फ सर्व्हिसद्वारे PMAY या वेबसाईटवर जाऊन स्वतः तुमचा अर्ज भरून घेऊ शकता किंवा ग्रामपंचायतमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही तशी माहिती, बेघर असल्याची माहिती आपल्या ग्रामपंचायतला देऊ शकता. ते तुमचा अर्ज भरून घेतील. चला तर मग समोर थोडीशी माहिती वाचून घेऊया. उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये माननीय संचालक ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार यांनी आवास प्लस 2024 चे सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी 31 जुलै 2025 पर्यंतची अंतिम मुदतवाढ दिलेली आहे. तर पाहून घ्या, 31 जुलैपर्यंत तुम्हाला मुदतवाढ दिलेली आहे. ज्या लोकांना अजूनपर्यंत घरकुल योजनेचा लाभ मिळाला नसेल आणि ते जर गरजू असतील, ते जर खरंच बेघर असतील तर त्यांनी नक्की अर्ज करा. आपल्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन ग्रामपंचायतमध्ये अशी माहिती द्या की तुम्हाला घर नाही, तुम्ही बेघर आहात, किंवा तुम्ही घरूनच मोबाईलवरून आवास PMAY या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज भरू शकता. आपल्या जिल्ह्यातील आवास प्लस सर्वेक्षण 2018 मधील प्रतीक्षा यादीत समाविष्ट न झालेले व सिस्टीमद्वारे अपात्र झालेले परंतु सध्या स्थितीत पात्र असलेले सर्व कुटुंबाचे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 2 अंतर्गत नवीन 10 एक्सक्लुसिव्ह क्रायटेरिया नुसार दिनांक 31 जुलै 2025 पर्यंत सर्वेक्षण पूर्ण करून कोणतेही बेघर कुटुंब या सर्वेक्षणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. तर जिल्हा परिषदांना हे आदेश देण्यात आलेले आहे. तर सर्व जिल्हा परिषदांनी हे आदेश पंचायत समितीला दिले असतील आणि सर्व पंचायत समितींनी हे आदेश आपापल्या त्या अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतींना दिले आहे. तर ग्रामपंचायतची सुद्धा आता जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या गावात सर्वे करून कोण बेघर आहे अशा कुटुंबांना PMAY अंतर्गत, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल योजनेचा त्यांना लाभ मिळवून देण्याची जबाबदारी सुद्धा त्यांच्यावर आलेली आहे. आणि ज्या ग्रामपंचायतीचे सर्वेक्षण पूर्ण झाले असतील अशा सर्व ग्रामपंचायतींना आवास सॉफ्ट प्रणालीवर सर्वेक्षण पूर्ण, सर्वे कंप्लीट झाल्याचे 31 जुलै 2025 पर्यंत चिन्हांकित म्हणजे मार्क करण्यात यावे. आणि ग्रामपंचायतींना सुद्धा असे आदेश दिलेले आहे की 31 तारखेपर्यंत तुम्ही तुमचा सर्व सर्वे करून घ्या. सर्व लोकांना जर घर मिळाले असेल तर अशी माहिती आवास सॉफ्ट प्रणालीवर 31 जुलै 2025 पर्यंत मार्क करण्यात यावी. तर त्यांना मार्क करण्यात, तर 2025 पर्यंत त्यांना सुद्धा ही माहिती वरिष्ठांकडे
पोहोचवायची आहे। ज्या कुटुंबांना घर मिळालं नसेल अशा लोकांचा सुद्धा सर्वे करून, अशा कुटुंबांचा सर्वे करून त्यांना सुद्धा घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींना देण्यात आलेली आहे। अन्यथा तुम्ही स्वतः सुद्धा अर्ज करू शकता। PMAY या वेबसाईटवर जाऊन तुम्ही स्वतः अर्ज करू शकता। जिल्ह्यातील 100% स्वयंसर्वेक्षण सेल्फ सर्वे प्रकरणाचे सर्वेक्षणाद्वारे पुष्टीकरण करण्याची कार्यवाही 31 जुलै 2025 पर्यंत करण्यात यावी। सेल्फ अँड असिस्टेड सर्वे, सेल्फ व असिस्टेड सर्वेद्वारे ज्या कुटुंबांना सिस्टीमद्वारे फ्लॅग केले आहे अशा कुटुंबाचे चेकरद्वारे व्हेरिफिकेशन करण्याची कार्यवाही 31 जुलै 2025 पर्यंत पूर्ण करण्यात यावी। तुम्ही जर स्वतः सेल्फ सर्व्हिस किंवा सेल्फ सर्वे किंवा असिस्टेड सर्वे तुम्ही जर स्वतः अर्ज जर भरला असेल तर त्याची सुद्धा चेकरद्वारे व्हेरिफिकेशन होऊन 31 तारखेपर्यंत त्याची माहिती समोर पोहोचवण्याची जबाबदारी सुद्धा ग्रामपंचायतीकडे देण्यात आलेली आहे। यापुढे सर्वेक्षणासाठी कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही। तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की यापुढे तुम्हाला कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही। या अगोदर 1 ते 2 वेळा मुदतवाढ मिळालेली आहे। आता शेवटची मुदतवाढ 31 जुलै 2025 असणार आहे। त्यामुळे तुम्ही कोण्याही हालतीत तुमच्याकडे जर घरकुल नसेल, तुम्ही जर खरंच गरजू असाल तर नक्कीच अर्ज करा, तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। पण अर्ज करण्याची ही शेवटची तारीख असणार आहे 31 जुलै 2025। यानंतर तुम्हाला मुदतवाढ मिळणार नाही, तुम्ही घरकुल योजनेपासून वंचित राहाल। त्यामुळे 31 जुलैपर्यंत तुम्ही नक्कीच अर्ज करा। तरी उपरोक्त बाबत विहित वेळेत कार्यवाही पूर्ण करण्याची विनंती आहे। सोबत संदर्भीय पत्र तर पाहून घ्या। डॉक्टर राजाराम दिघे, संचालक गृहनिर्माण महाराष्ट्र राज्य यांची सही आहे। तर राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयाकडून एक नवीन परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं। 17/7/2025 आहे आणि विषय होता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत पात्र कुटुंबाचे सर्वेक्षण। तर तुम्ही यात PMAY या वेबसाईटवर जाऊन स्वतः अर्ज करू शकता। तर ही माहिती घरकुल योजनेविषयी होती। तर आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहायला मिळत असते। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या। भेटूया पुढच्या एका महत्त्वपूर्ण माहितीसोबत। तोपर्यंत जय महाराष्ट्र। आणि हो, 31 तारखेपर्यंत नक्की अर्ज करा आणि आपल्या सोयरेधारे भाऊबंधांपर्यंत, जे लोक गरजू असतील मित्रांपर्यंत, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा।